मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे, काय निर्णय झालेला बैठकीत? हां, मी ॲडव्होकेट नरेश दैबावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती. गेली 42 वर्ष मुख्यमंत्री महोदय हा कायदा सुव्यवस्थेबद्दल बैठक घेतात आणि त्याबरोबर अन्य काही विषय असतात. यामध्ये यंदाच्या वर्षी प्रमुख विषय होता की गेली 2013पर्यंत 3 दिवस विसर्जनाचे दिवस होते. यंदाच्या वर्षी दुसरा दिवस, 5वा दिवस आणि अनंत चतुर्दशी. गौरी विसर्जन हे 5व्या दिवशी असल्यामुळे आपला जो 7व्या दिवसाचा मिळत होता तो आपल्याला मिळाला नाही. तर रात्री 12पर्यंत तो ध्वनिक्षेपकाची परवानगी होती. तर यंदाच्या वर्षी आणखी 2 दिवस अजून वाढून मिळायला समन्वय समितीच्या वतीने विनंती केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1 दिवस वाढवून दिलेला आहे. तर यंदाच्या वर्षी एकूण 4 दिवस आपल्याला रात्री 12पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी मिळणार आहे. त्यानंतर प्रमुख मुद्दा एक होता की मुंबईमध्ये जिथे जिथे गणपती मंडळ आहे किंवा आसपास तिथे बेवारस प्रकारचे अशा गाड्या बिड्या तिथे आहेत, डंपर आहेत, असे टाकलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणारा दर्शनाला अडथळा येणार आहे आणि तिथे अनैतिक धंदे त्या ह्याच्यात होत आहेत. तर त्या दृष्टीने मान्य उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते, महापालिका आणि पोलिसांनी कोऑर्डिनेट करून ते कुठे असतील ते तिथे डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकायचे, परंतु अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण G20च्या धर्तीवर स्वच्छता अभियान याच्या धर्तीवर त्या गाड्या ताबडतोब उठवा अशी विनंती केली आहे आणि ते महापालिका अधिकाऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे. दुसरं CCTV मुंबईमधले जे बंद आहेत, ते नादुरुस्त आहेत, ते ताबडतोब 1-2 दिवसात चालू करावे असं आम्ही एक विनंती केली आणि त्यालाही त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे गेली कित्येक वर्ष 5-6 वर्ष गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांवर ज्या काही केसेस झालेल्या आहेत विसर्जनाच्या दरम्यान, त्या केसेस ताबडतोब विड्रॉ करावे असे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. त्यामध्ये आपणास 18 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता आणि त्या GR अंतर्गत 5 लाखापेक्षा कमी नुकसान झालेलं असेल तर अशा केसेससाठी एक मान्य आयुक्त पोलीस विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली होती. पण त्या कमिटीने अद्याप कुठचाही निर्णय घेतलेला दिसत नाही. अशा परिस्थितीत मुंबईतील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांवर ज्या काही केसेस गेल्या त्या लवकरात लवकर तुम्ही विड्रॉ करा अशी आम्ही विनंती केली आहे. आणि त्याबाबत पोलीस विभागाची जी काही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत तो निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे आगमनासाठी जे 13 पूल आहेत ते धोकेदायक पूल आहेत आणि त्याच्यात विशेषतः म्हणजे गोखले पूल आपला इकडचा जो जुहू ईस्ट आणि वेस्टला जोडतो, त्या पुलावरून जवळजवळ 150 ते 200 पार्ल्याचा गणपती, जोगेश्वरीचे ईस्टचे गणपती यांचं विसर्जन होणार आहे. तर त्या दृष्टीने तो गोखले पूल बंद राहिल्यामुळे विसर्जनाला अडथळा येऊ शकतो किंवा विसर्जनाला वेळही लागू शकतो. त्या दृष्टीने पर्याय आम्ही त्यांना विचारलेला आहे. पुढच्या ब्रिजवर आपण याच्यावर तलावावर विसर्जन करायचा. त्या दृष्टीने श्याम तलाव एक आम्हाला सांगितलं आणि पवई तलाव, परंतु हे दोन्ही जरी तलाव वापरले तर विसर्जनाला फार उशीर होणार आहे आणि म्हणून आम्ही आमच्या परीने हे केलेलं आहे. आणि विसर्जनाच्या दिवशी स्त्रियांसाठी जी हे मूत्राशयाची वगैरे जी सोय करायची आहे लॅबोरेटरी, तर त्याची सोय करण्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे मुंबईतील गणपती मंडळ 10 दिवस गणपती उत्सव साजरा करतो, पण वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतात आणि त्या दिवशी प्रत्येक मंडळाने आपापल्या कार्यालय बांधलेलं आहे. ते म्हाडाच्या माध्यमातून घेतला किंवा स्वतः, तर तेथे मारे माप कमर्शियल रेट वापरून असेसमेंट लावला जातो आहे. तो कमर्शियल रेट काढून टाका असं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे गणपती मंडळांच्या कार्यालयाला एक थोडी कार्यालय आहेत त्यांना कुठेतरी एक सवलत मिळेल, सूट मिळेल आणि त्या प्रकारे आमचे ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. हे बघा, पहिल्या दुसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि अनंत चतुर्दशी हे 3 दिवस माननीय कलेक्टरांनी उपनगर आणि मुंबई यांनी डिक्लेअर केले होते. आम्ही बोललो स्थानिक कार्यक्रम होत नाही आहेत स्टेजचे, मुलांना आपली हे दाखवता येत नाही, कुठे वक्तृत्व स्पर्धा काय, त्या दृष्टीने सेकंड लास्ट दिवस आम्हाला द्या अनंत चतुर्दशीच्या अगोदरचा, आणि तो त्यांनी
आता मान्य केलेलं आहे. तरीही विसर्जन आणि आगमन मिरवणुकीत डीजे वाजवणाऱ्या मंडळावरती केसेस घेतल्या हां जातात. यावेळेला त्या केसेस घेतल्या जाणार आहेत आणि डीजे वाजवायला परवानगी दिली जाणार आहे का? नाही बघा, डी जेच्या बाबतीत तुम्हाला सांगेन तो जो डेसिबल आहे 40 आणि 45 त्या डेसिबलमध्येच करायला पाहिजे. अन्यथा ज्या काही NGO वगैरे आहेत त्या उद्या केसेस टाकू शकतात. तर मुंबईच्या सार्वजनिक मंडळांना आम्ही आव्हान केलेलं आहे की आपल्या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्याचा पूर्णपणे आपण अंमलबजावणी करावी.